महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून लोणावळ्याला ओळखलं जातं, जे सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले असून मुंबई व पुण्यापासून जवळच आहे। हे ठिकाण निसर्गरम्य असल्याने निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी देवस्थाने, लोणावळा तलाव, टायगर पॉइंट आणि लोहगड, विशापूर सारखे किल्ले, अनेक प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक माणसाला आकर्षक करणारा ठिकाण म्हणजे लोणावळाच। तर मंडळी, आता आपण आहोत जुना मुंबई पुणे हायवे आणि आज आम्ही चाललोय लोणावळा एक्सप्लोर करण्यासाठी। तर बघूया आजचा प्रवास कसा होणार आहे, कुठे कुठे जाणार आहोत। तर आमच्या प्रवासात तुम्हाला देखील शामी व्हावं लागेल आणि आज रस्त्याला निसत्या, आज रविवारचे दिवस तर बाईकच आहेत। तर चला आपण प्रवासाला सुरुवात करतोय। गणपती बाप्पा मोरया। तर नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मंडळी, आज प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर निघालोय लोणावळ्याला एक्सप्लोर करण्यासाठी। तर आज बघूया कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला पोहोचता येईल, कुठे कुठे आपण विजिट करू। तर आपण प्रवासाला सुरुवात करतोय। आत्ताच आपण मुंबई पुणे जो जुना महामार्ग आहे त्या रस्त्याने आपण लोणावळ्याच्या दिशेने चाललेलो आहे। तर चला आपण प्रवासाला सुरुवात करतोय। होजू, थंडी लागते काय? हा, थंडी लागते? फिरायला आली ना तू? बघ, चला पटापट पटापट। हा, आज फोटो वगैरे भरपूर पाडणार ना तू? चला 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 चला, लवकर गाडीवर बसा। तिला झोपतच उठवून आणले ना। तर आता आपण सध्या लोणावळा घाटात आहोत। तर हा घाट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय आणि बघा, आपण थोड्याच वेळात लोणावळ्याला पोहोचलेलो आहोत। काय नजारा आहे ना? काय? हा, थोडी वेळ झोपली होतीस, कंटाळा आला होता, बोलत होतीस कशाला मला आणतेस। काय नजारा आहे ना उजल? भारी भारी। लोणावळा फिरायला आलोय। चला मग जाऊया पुढे। आपण फिरत फिरत आपण जायचं, आपल्याला फिरायचं आज दिवसभर। तुला पण कंटाळा आला होता ना घरात। तर आपण कुठं आहोत माहित आहे? लोणावळा घाटात आहोत। या बघ, या सगळं दिसतंय, एवढा हायवे चढून आपण वरती आलो माहित आहे। तुला इथून दाखवायचा होता मला सगळा पूर्ण। तुझी झोपली हा ना। तर फायनली आम्ही लोणावळा घाटामध्ये पोहोचलेलो आहोत। आता पुढच्या प्रवासाला आम्ही थोड्या चलत म्हणजे सुरुवातच करतोय। फोटो वगैरे शूट करायचे होते, या ठिकाणी थोडंसं थांबायचं, तर थांबलो। लोणावळा येथील खंडाला घाट करत तेथील सेल्फी पॉईंट, टायगर पॉईंट यांचा आनंद घेत आम्ही पोचलो एकविरा आईच्या दर्शनाला। रस्त्यालगतच आपल्याला एकविरा आईची सुंदर अशी कमानी लागते। तिथून आपण प्रवेश केला की सरळ पोचतो मंदिरापाशी। इथे आल्यावर आपल्याला पार्किंग व्यवस्था देखील आहे। तसंच आज रविवारचा दिवस, त्यामुळे इथे भाविकांची गर्दी जास्तच होती। पायऱ्या चढताना आपल्याला मंदिर परिसरात मार्केट लागतो। तिथून आपण मंदिर परिसरात आल्यावर आपल्याला कार्ला लेनच्या बाजूलाच एकविरा आईचं मंदिर दिसू लागते। मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी असल्याने आपल्याला आत एकविरा आईचं दर्शन झाल्यावर आपल्याला बाजूला असलेल्या कार्ला लेणी देखील फिरण्यासाठी आहेत। त्यासाठी आपल्याला पर पर्सन तिकीट दर आकारला जातो। एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे। प्रामुख्याने आगरी कोली समाजाचे लोक इथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोली समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून होते। तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही कुलदैवत आहे। या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची 3 मंदिरे असून ती सर्व पश्चिमभिमुख होती। यापैकी मधले आणि दक्षिण मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकाम केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहे। असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते की या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर आहेत आणि ही 3 मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील 16 सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत।
अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात। नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची मान्यता आहे। तसेच लाखो लोकांचे श्रद्धास्थान म्हणून आई एकविराचं मंदिर जग प्रसिद्ध आहे। झालं दर्शन? हा झालं दर्शन? बापाला काय बोलली? आईला काय बोलली? झालं ना दर्शन? सुखी ठेव बोलली। बाप रे, मग आता कुठे जाऊया? खेळणुली घ्यायच्यात तुला? तुझी नुसती खेळणुलीच घ्यायची। चला जाऊ, चला। तुझी खरेदी पिशवी पकडतो, तिच्या हातात दे ना। दोन बस ना कॅन्डी। ओजू ओजू दाखव इकडं, तुझं ह्याच्यातच भर नाही काय? पेढे घेतलेस काय? ते मिक्स वाला घेतलेस ना? कोण आहे इथं विचार? डार्क कलरच घे तो बघ, हे ब्राऊन कलर आणि हा घे ना। डार्क कलरच घे। ओजो तुला कुठला आवडताय? लाईट कलर नको घेऊ, डार्क कलर घे। तर मंडळी नुकतंच आमचं आई एकविरेचं दर्शन झालेलं आहे आणि आज रविवारचा दिवस तर बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत भाविक आले, तर गर्दी खूप होती। तरी पण आमचं दर्शन व्यवस्थितरित्या झालेलं आहे। आईची आमची डेट झालेली आहे आणि थोडंसं मार्केट वगैरे करून आम्ही थोडंसं नाश्ता करण्यासाठी आता बसलेला आहे। तर मंडळी आज लोणावळा पासून आई एकविरेचं पहिलं दर्शन घेतलं। तर बघू आता पुढचा प्रवास कशा पद्धतीने होतोय। उजूची इडली सांबर। मम्मा तू काय खाणार आहे? कांदा भजी। उजू हे खा, तिला नाचायचं आहे। उजू आमचे आलेत कांदा भजी ना, आता मम्माने मी कांदा भजी खाणार। हा तू इडली खायची। तर चला मंडळी आम्ही कांदा भजीचा आस्वाद घेतोय। तर रेश्मा कसा वाटला लोणावळा? एकविरा आईचं दर्शन तर घेतलंय, फिरतोय, थोडा नाश्ता वगैरे केलाय। तर मग आता कुठे पुढचा स्टेशन कुठला? महडचा गणपती। तर मंडळी नुकताच आमचा म्हणजे एकविरा आईचं दर्शन घेतलेलं आहे। सेल्फी पॉईंट, टायगर पॉईंट, खंडाला घाट असं आम्ही एन्जॉय करत आम्ही एकविरा आईचं सकाळी दर्शन घेतलं। तर आता म्हणजे कसं नाश्ता वगैरे केला आहे, तर तिथून आम्ही मग आता इथून खोपोली महड इथे जाण्याचा प्रयत्न आहे। तर मंडळी एकविरा आईचं दर्शन झालं, तिची भेट झाली। तर मंडळी कदाचित लॉंग व्हिडिओ झाली तर 2 पार्टमध्ये लोणावळा एक्सप्लोरिंगचा व्हिडिओ बनवेल। तर मंडळी चला आता पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओ कंटिन्यू करत राहा। तर रेश्मा ओजू काय झोपली का? काय झोपली ना? तर मग कसा वाटतंय? तर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची। तर मंडळी चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय। अतिशय जबरदस्त आजचा दिवसच यांच्यासाठीच काढला, कारण का मी पण इकडे तिकडे असतो, कधी यांना दिवाळीत पण फिरवली नाही, घरची कामं होती थोडीशी। दर व्हिडिओमध्ये तेच मी सांगतो। तर आज थोडंसं योगायोग आला तर म्हटलं चला एकविरा आईचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचं आणि थोडंसं लोणावळा वगैरे फिरतो, थोडंसं आता फिरतोय आणि चला पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करतो। बघा जुना पुणे मुंबई हायवेच्या पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर या साईडला श्री गणपती संस्थान महड श्री अष्टविनायक क्षेत्र। तर आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि हा आहे लोणावळा मुंबई पुणे लोणावळा हायवे आणि तिथूनच हायवेच्या पासूनच 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर चला, तर बघा आपल्याला जातानाच सुरुवातीला एक म्हणजे मोठी एकदम कमानी लागते। आपलं श्री गणपती देवस्थान महाडतर्फे आपले हार्दिक स्वागत। तर बघा अतिशय चांगली प्रकारे कमानी आहे। आम्ही एकविरा आईचं दर्शन घेतल्यानंतर पोचलो खोपोलीतील महड गावातील वरद विनायक गणपती मंदिर या ठिकाणी। इथे पोचल्यावर मंदिर परिसरात मार्केट लागतो, बाजूलाच गावदेवीचं मंदिर असून मंदिर शेजारी शिवरायांची मूर्ती बसवण्यात आली आहे।
तसेच या मंदिरात मंगलेश्वराचं मंदिर देखील आहे. त्याचबरोबर भगवान विष्णू व दत्तगुरू यांचे देखील दर्शन घेता येते. भगवान गणेश हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील सर्वात आदरणीय देवता आहेत. तथापि राज्यात 8 गणेश मंदिर आहेत, ज्यांना अष्टविनायक किंवा 8 महत्त्वाची गणेश मंदिरे म्हणतात. श्री वरदविनायक गणपती मंदिर महड हे त्यापैकी एकच. अष्टविनायक यात्रेदरम्यान भाविक भेट देणाऱ्या अष्टविनायकांच्या यादीतील वरदविनायक महड गणपती मंदिर हे 7वे गणेश मंदिर आहे. मंदिराला मठ असेही म्हणतात. मंदिराची रचना अतिशय साधी आहे. त्याला 25 फूट उंचीचा घुमट आणि साधे टाईल्स केलेले छत आहे. छताच्या वरच्या बाजूला एक सोनेरी कलश आहे. हे चौकोनी मंदिर आहे आणि आकार खूपच लहान आहे. 8 फूट रुंद आणि 8 फूट लांब भाविकांना गर्भगृहात जाऊन पूजा करण्याची परवानगी आहे. भारतातील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक लहान शहर आहे. ते खोपोली लोणावळा मुंबई आणि पुण्याजवळ सोयीस्करपणे आहे. जरी ते जुने मुंबई पुणे महामार्गापासून थोडे दूर असले तरी श्री वरदविनायक गणपती मंदिर महड हे शोधणे कठीण नाही, कारण ते खूप प्रसिद्ध आहे. आणि तर मंडळी, लोणावळा एक्सप्लोअर करण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी फक्त देवदर्शनच झालं आहे. तर सुरुवातीला एकवीरा आईचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग अष्टविनायक दर्शनमध्ये छत्रमध्ये एक महडचं वरदविनायक मंदिर पडतं. तर तेथील गणपती बाप्पाचं देखील आता आम्ही दर्शन घेतलं. तर आजच्या दिवसापुरतं इतकंच. म्हणजे आजचा व्हिडिओ हा देवदर्शनापुरताच होता. तर मंडळी, परतीचा प्रवास सुरू होतो आहे आणि इथेच हा व्हिडिओ स्टॉप करतो आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. सुरुवातीला लोणावळ्यामध्ये आलो, त्याच्यानंतर मग आई एकविराचं दर्शन, त्याच्यानंतर खोपोली येथील वरदविनायक मंदिर येथील गणपती बाप्पाचं दर्शन. तर थोडक्यात हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर मंडळी, आता परतीचा प्रवास. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्यापैकी कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, भेटू नवीनच अशाच कुठल्या तरी नक्की नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, याच ठिकाणी थांबतो. टाटा, बाय बाय.